सभापती महोदय, या ठिकाणी मुंबईतल्या अतिशय एका महत्त्वाच्या विषयावर मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। दामोदर नाट्यगृह हे मुंबईतले गिरण गावातलं मराठी अस्मितेचं नाट्यगृह आहे। या परिसरामध्ये या ठिकाणी या नाट्यगृहातून अनेक कलाकार घडले। भरत जाधव असतील, अंकुश चौधरी असतील, नाही हे अनेक कलाकार याच मातीतनं याच नाट्यगृहात एकांकिकेचे शो करून त्या ठिकाणी मोठे झाले। आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय आले, त्यामुळे आणखी या विषयाला गती मिळेल अशी अपेक्षा सभापती महोदय मी करतो। ते नाट्यगृह आज बंद आहे। सभापती महोदय साहेब पण ही लक्षवेधी पण आमच्यासाठी चांगली, त्याची पण दखल सभापती महोदय घ्या। परब साहेब, हा आपल्या मराठी माणसांचा विषय आहे, गिरण गावातला विषय आहे, मराठी कलाकारांचा विषय आहे, तिथल्या कामगारांच्या भविष्याचा विषय आहे। तर मला वाटतं सभागृहाने सुद्धा या विषयावर अत्यंत गांभीर्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे। त्या ठिकाणी पुनर्विकास होतोय आणि ते नाट्यगृह आज त्या ठिकाणी पाडलं जातंय आणि 2026 पर्यंत त्या ठिकाणी उभं राहील असं कुठलाही आधार नसताना सांगितलं जातंय। परंतु जो आराखडा त्या ठिकाणी आहे त्या आराखड्यामध्ये पहिली जुनी शाळा जी आहे ती शाळा त्या ठिकाणी नवीन मोकळ्या जागेत जाईल, नंतर जुनी शाळा पाडली जाईल आणि तिथे नाट्यगृह उभारलं जाईल। याला साधारण 8-10 वर्षे लागतील। त्याच्यामुळे सभापती महोदय, यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत की हे नाट्यगृह येणाऱ्या काळात चालू होणार आहे का, किती वर्षांनी होणार, अशा प्रकारचा संभ्रम नाट्यप्रेमींमध्ये आहे, कलाकारांमध्ये, तिथल्या कामगारांमध्ये। त्याच्यामुळे अजून त्याची ॲग्रीमेंटही त्या ठिकाणी झालेली नाही सभापती महोदय। तर माझी विनंती आहे, ही त्या ठिकाणी आराखडा योग्य पद्धतीने तिथल्या नाट्यगृह सोशल लीगच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बनवला जावा, तेव्हाच त्याला मान्यता द्यावी। आता त्या ठिकाणी मुंबईचे मंत्री लोढा साहेबांनी लक्ष घातल्यानंतर तात्पुरती त्या पाडकामाला स्थगिती दिलेली आहे। दुसरं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। एकदा शाळेची इमारत उभी राहिली की त्या ठिकाणी नंतर वाऱ्यावर सोडलं जाईल आणि मुंबईतली मराठी सिनेमागृह बंद पडतायत, मराठी नाट्यगृह बंद पडतायत। अशा वेळेला शासन म्हणून आपली जबाबदारी आहे त्याचं संरक्षण करणं, तिथल्या कामगारांच्या भविष्याचं संरक्षण करणं। माझा पहिला प्रश्न आहे, त्यांची शाश्वती त्या नाट्यगृहाची किती वर्षात इथे बांधलं जाणार, त्यांची क्षमता कमी न करता, नाहीतर त्यांना तुटपुंजी जागा देणार नाही। आज ते गिरण गावातलं नाट्यगृह मध्यमवर्गीय गोरगरिबांसाठी उपलब्ध आहे। कार्यक्रमांना असेल, नाटकाच्या त्या ठिकाणच्या प्रयोगांना असेल, तर माझ्या मते त्याच क्षमतेचं किंवा त्यापेक्षा अधिकच्या क्षमतेचं नाट्यगृह उभारलं जावं। टाइम बाउंड पिरियडमध्ये ही पहिली मागणी। सभापती महोदय, त्या थिएटरचे व्यवस्थापक जे आहेत सुंदर परब, त्यांनी या ठिकाणी मी विचारल्यावर सांगितलं की नोकरीवर परत येऊ याविषयी कुठल्याही प्रकारची शाश्वती स्पष्टता या ठिकाणी आम्हाला नाही। त्यांना 1 महिन्याचा पगार जास्त देऊन त्यांना सांगितलं तुम्ही कामावर येऊ नका। सभापती महोदय, जर 10 वर्ष ते नाट्यगृह उभं राहिलं नाही तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय? तिथले कामगार आहेत, स्पॉट जे काही त्या नाट्यगृहाशी संबंधित कर्मचारी आहेत, त्यांच्या भविष्याची चिंता कोण वाहणार? त्याच्यामुळे त्यांच्या कामाच्या संदर्भात काय उपाययोजना आहे हेही त्या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी समजलं पाहिजे। कारण हे नाट्यगृह गिरण गावातलं नाट्यगृह म्हणून सभापती महोदय या ठिकाणी ओळखलं जातं। तर 2 माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। टाइम बाउंड पिरियड मध्ये त्या क्षमतेचं नाट्यगृह कधी उभारणार? तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरना त्या ठिकाणी आता कमी केलं जातंय, फक्त 1 महिन्याचा पगार दिलाय। त्यांच्या भविष्याची चिंता काय करणार आहात? त्यांचं कुटुंब कसं चालणार?
त्याच्यासाठी वेगळी उपाययोजना त्या ठिकाणी विकासक असतील, शासन असेल, महापालिका असेल, कोण करणार, कशी करणार, अशा प्रकारचे 2 स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय या ठिकाणी माझे आहेत. आणि तोपर्यंत या ठिकाणी या नाट्यगृहाचं काम, या पुनर्विकासाचं काम स्थगित तात्पुरतं केलेलं आहे. जर ही ॲग्रीमेंट झाली, सगळ्या कामगारांचं समाधान झालं, नाट्यप्रेमींचं समाधान झालं, तर आम्हाला याची हरकत नाही, चांगलं नाट्यगृह हवंय. तर या 2 गोष्टींचा त्या ठिकाणी खुलासा सरकार म्हणून त्या ठिकाणी व्हावा, अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे. माननीय मंत्री महोदय.